सुंदर असा बॉल. दर्शन. इकडे घेऊन बॉल 5. 3 बॉल 5 रन. एक ओव्हर 8. 1 ओव्हर 8 रन. क्या बोलना पटपट ये आता. हे दिर्गेश. दीर्घ. ए पटपट ये. बोले राहुल. नो बॉल +1. एक बॉल 11 रन. वाईट बॉलचा इशारा. आउट. चिन्मय आउट. तो कोण आहे? अनिस काका. मनीष कारंडे. दोन बॉल 12 रन. नॉट आउट. स्कोरर कोण आहे?
बाजूला बस ना, मग सांगणार कसं मी किती झाले काय झाले. किती बॉल आणि मॅचचा स्कोअर 3 बॉल 13 रन. पाहूया अनिश काय करतात ते आपल्या बॉलिंग मार्फत. आणि हा सुंदरसा चेंडू टोलवण्यात आलेला आहे वंडीच्या दिशेने मनीष कारंडे यांनी. चौथा बॉल घेऊन अनिश दात्रे मनीष कारंडे यांना. आणि हा सुंदरसा एक रन चोरलेला आहे वंडीच्या दिशेने मनीष कारंडे यांनी. 2 बॉल 2 रन अशी वैयक्तिक खेळी करताना मनीष कारंडे. आणि हा नो बॉल अनिश दात्रेकडून. 5 बॉल 16. शेवटचा चेंडू बाकी आहे. आता सामना करतील मनीष कारंडे. आणि हा वाईड बॉल. टीमची धावसंख्या होताना 17. 5 बॉल 17 रन. आणि हा अजून एक वाईड बॉल. 1 रन ॲड झालेला आहे. आणि हा अजून एक वंडी. टीमची धावसंख्या 19. 2 ओव्हर 19 रन. बॉलरचं नाव काय? टीमची तिसरी आणि वैयक्तिक अशी पहिली ओव्हर घेऊन येताना चैतन्य दळवी. आणि हा सुंदरसा यॉर्कर बॉल. सुंदरसा, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी महेंद्र. सुंदरशी रनिंग बिटवीन द विकेट महेंद्र आणि मनीष यांच्याकडून. पुढचा चेंडू सामना करतील मनीष कारंडे. आणि हा एक वाईड बॉल. वाईड प्लस वनडी. 1 बॉल 22. आणि सुंदरशी फिल्डिंग अशी केलेली आहे दर्शन यांनी. सुंदरशी फिल्डिंग. दोन बॉल नंतर टीमची धावसंख्या होते होती 23 रन. आणि हा सुंदरचा बॉल, परंतु वंडीच्या दिशेने टोलण्यावर आलेला आहे महेंद्र यांच्याकडून. वाईड बॉल. आणि हा सुंदरचा बॉल वंडीच्या दिशेने महेंद्र यांच्याकडून. चार बॉल 26. सुंदरसा शॉट मारलेला आहे महेंद्र यांनी. एक धाव घेण्यात यशस्वी.
टीमची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 27 वर. सुंदरसा शॉट मनीष कारंडे यांच्याकडून, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी मनीष कारंडे. टीमची धावसंख्या 3 ओव्हर 28. तीन ओव्हर 28. सुंदरसा चेंडू आणि सुंदरशी अशी फिल्डिंग गणू यांच्याकडून. गणू यांना सपोर्ट करण्यासाठी खूपसे प्रेक्षक जमलेले आहेत. हितेश आपला दुसरा बॉल टाकताना, परंतु वाईड बॉल. टीमची धावसंख्या होत आहे 30 रन. आणि हा खणखणीत मारलेला चेंडू, परंतु फक्त एकच धाव घेण्यात यशस्वी महेंद्र. यांची जोडी चांगलीशी टिकलेली आहे. आणि हा सुंदरसा मारलाय मनीष कारंडे यांनी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 4 बॉल 32. 4 बॉल 33. काय बोललो ऐकत नाही. आणि हा ओव्हरम टाकलेला बॉल, परंतु डायरेक्ट वाईड प्लस 1 डे. आणि हा सुंदरसा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, आणि अशा प्रकारे हितेश यांनी धावचित केलेला आहे मनीष कारंडे यांना. शेवटचा बॉल बाकी आहे हितेश यांचा. पाहूया महेंद्र त्या शेवटच्या बॉलवर टीमसाठी किती धावसंख्या ॲड करतात ते. हितेश महेंद्र. आणि हा नो बॉल वर एक धाव घेतलेली आहे महेंद्र यांनी. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 37. आणि हा शेवटचा बॉल फक्त 1 रन. टीमची धावसंख्या 38. वेथ फायटर्स यांना आपला केपी फायटर्स यांना अडवायचे आहेत ते आहेत 39 रन. ओनली 9 यांना जिंकण्यासाठी हवे आहेत 39 रन. विवेक वर्मा. सागर का सरनेम क्या? नंदी बोईना. विवेक वर्मा आणि सागर नंदीबोईना यांची जोडी आपण कालपासून पाहिलेलीच आहे. टीममध्ये एकत्र लहानपणापासूनचे मित्र, आता बसलेले पण ते एकत्रच आहेत. पाहूया आता येणाऱ्या मॅचमध्ये त्या दोघांचं काही समर्पण असेल क्रिकेटसाठी की नाही.
ओनली 9 टीम कडून ओपनिंग साठी येत आहेत हितेश शेट्टे. वीरा. सिद्धेश आचरेकर आपल्या टीमचं मनोबल वाढवून फिल्डिंगच्या दिशेने प्रस्थान होताना. स्ट्राईकवर आहेत ते हितेश. झालेल्या सर्व मॅचमध्ये उत्कृष्ट अशी खेळी केलेली आहे हितेश शेट्टे यांनी. आता ह्या लीग मधली त्यांची शेवटची मॅच. पाहूया ते आपल्या टीमला क्वालिफाय करायला मदत करतात का. समोर केपी फायटर कडून येत आहेत पहिली ओव्हर घेऊन समित पाटील. नहीं है भाई, मैं तो अभी आया. वाटर ये क्या पीछे इतना सारा पड़ा है. आणि समिट टाकतील मॅचची आणि वैयक्तिक अशी पहिली ओव्हर. सामना करतील हितेश शेट्टे. आणि हा खणखणीत मारलेला शॉट फिल्डरच्या हाताला लागून गेलेला आहे 4 रनांसाठी. आणि फिल्डरचं नाव आहे ते सिद्धेश आचरेकर. सुंदरसा बॉल टाकलेला, परंतु हितेश यांनी त्याच्यावरती तेवढा सुंदरसा शॉट मारून 4 रन जमा केलेले आहेत टीमसाठी. आणि हा सुंदरसा मारलेला चेंडू आणि ही गचाळ क्षेत्ररक्षण ओम तांबे यांच्याकडून. 2 बॉल 5 रन. स्ट्राईकवर आहेत वीरा. बॉलिंग टाकतील समित पाटील. तिसरा चेंडू आणि हा अजून एक 4 रन. सुंदरसा टॅप शॉट मारलेला आहे. हितेशनी टीमला सांगितलेलं आहे पहिल्या ओव्हरीत टॅप शॉट मारून घ्या, नंतर फिल्डर मागे जातात. सुंदरसा शॉट मारलेला आहे वीरा यांनी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 बॉल 9 रन. आणि 40 धाव वंडी 1 धाव घोषित. सुंदरसं क्रिकेट प्रदर्शन करत आहेत वीरा. 4 बॉल 10 रन. आणि ही कॅच सोडलेली आहे, त्यात 1 रनाची वंडी ऍड करताना स्कोअर मध्ये. टीमची धावसंख्या 5 बॉल 11. आणि सुंदरशी फिल्डिंग करताना समित पाटील, परंतु वीरा यांनी 1 धाव चोरलेलीच आहे. आणि 1 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या होते आहे ती 12. अशा प्रकारे हितेश नॉन स्ट्राईकलाच राहतील. 12 ओनली 9 ला जिंकण्यासाठी हवे आहेत 18 बॉल 27 रन. फक्त 9 रन एक्स्ट्रा आहेत.
9 रन एक्स्ट्रा आहेत ते जर त्यांनी कव्हर केले तर बॉल टू बॉल आणून ठेवतील वीरा आणि हितेश. खूप वेळाने पहिली मॅच बघितली आहे जिथे पहिल्या ओव्हरीत कुठचाच विकेट गेलेला नाही. गिरीश जाधव यांची उत्स्फूर्त साथ भेटलेली आहे S9PL ला. आणि अशा प्रकारे हा एक धाव घेण्यात यशस्वी वीरा मनीष कारंडे यांच्या रॉकेट बॉलिंग वरती. ओम यांना काही आजच्या दिवसात बॉल सापडत नाहीये. आणि सुंदरसा शॉट परंतु सुंदर अशी फिल्डिंग महेंद्र यांची. आणि हे 2 धाव खूप वेळानंतर पाहिलेले आहेत. कुठच्या बॅट्समन्सनी 2 धाव घेतलेले आहेत एवढा छोट्याशा ग्राउंड मध्ये. सुंदरशी रनिंग बिटवीन द विकेट हितेश आणि वीरा यांची. मनीष कारंडे आपला पुढचा बॉल घेऊन येताना हितेश यांना खणखणीत टाकलेला बॉल त्याच्यावर तितकाच सुंदर मारलेला शॉट हितेश शेट्टे. 3 बॉल 16 रन. आणि अंपायरनी घोषित केलेला आहे नो बॉल. त्याच्यावरती 1 धाव चोरटी धाव म्हणण्यात येईल. चोरटी धाव घेण्यात आलेली आहे वीरा यांच्याकडून. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 रन. 3 बॉल 18. आणि हा खणखणीत मारलेला शॉट ओम यांनी बॉल अडवण्यात यशस्वी झालेले आहेत. 3 रन अडवलेले आहेत टीमचे. 2 बॉल बाकी आहेत. मनीष कारंडे द रॉकेट बॉलर. सुंदरसा बॉल 1D आणि त्याच्यात घोषित नो. 4 बॉल 21. चौदा बॉल 18 रन. जी त्यांना गरज 9 रन एक्स्ट्राची होती ती आता त्यांनी आणून ठेवलेली आहे 4 रन एक्स्ट्रावर. 14 बॉल 18. सुंदरशी बॅटिंग करताना हितेश आणि वीरा. 1 ओव्हर 4 बॉल 0 विकेट. टीमची धावसंख्या 21. सुंदरशी बॅटिंग. आणि हा पायाने मारलेला बॉल 1 धाव घोषित. 5 बॉल 22. आणि हा टॅप मारलेला बॉल परंतु सरळ ओमच्या हातात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 ओव्हर 23. 12 बॉल 16. 4 रन फक्त एक्स्ट्रा आहेत. जर ते त्यांनी ह्या ओव्हरीत कव्हर केले तर त्यांना एका ओव्हरीत 6 रनची गरज असेल. पाहूया वीरा स्ट्राईकला आहेत ते आता आपल्या टीमसाठी काय करतात ते. पुढची ओव्हर घेऊन येतील ते म्हणजे सिद्धेश आचरेकर. धडाडीचे युवा बॉलर सेक्टर 9 चे सिद्धेश आचरेकर.
23 रन. 2 ओव्हर 23 रन झालेले आहेत. स्वतःची वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी तिसरी ओव्हर घेऊन येताना सिद्धेश अंकुश आचरेकर. आणि हा सुंदरसा मारलेला परंतु एकच धाव सरळ मारलेला होता तो महेंद्रच्या हातात. अशा प्रकारे सिद्धेशची सुंदरशी बॉलिंग. सामना करतील हितेश. आणि हा मनीष आणि समित दोघांच्या गॅप मध्ये खणखणीत मारलेला शॉट हितेश शेट्टे यांनी. गणू यांनी चांगलीशी फिल्डिंग केलेली. त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांची पूर्ण सोसायटी आलेली होती. दोन बॉल 28. आणि हा 27व्या स्टंपवर टाकलेला वाईट आणि टीमची धावसंख्या झालेली आहे ती 2 बॉल नंतर 30 रन. आणि हा सुंदरसा चेंडू टाकलेला होता सिद्धेश यांनी, परंतु त्याला निर्धाव काही जाऊ देत नाही आहेत हितेश. माइंडसेट हाच असणार आहे की प्रत्येक बॉलला एक रन तरी त्यांना घ्यायचाच आहे. 4 रन तर दोघंही मारू शकतात. दोन्हीही बॅट्समन चांगलेसे उतरलेले आहेत. 0 विकेटवर खेळत आहेत. आणि हा खणखणीत अजून एक मारलेला 4 हितेश शेट्टे यांनी. 4 बॉल 35. 4 बॉल 35. 8 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता. आणि सुंदरशी फिल्डिंग करण्यात आली महेंद्र यांच्याकडून. 7 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राईक वरून हितेश समजावताना स्ट्राईक बॅट्समॅनला. असंच म्हणतात 1 ओव्हर मध्ये हवे आहेत ते 2 रन. पूर्ण मॅच हितेशनी फक्त 4 चेंडू खेळलेले आहेत. बाकी पूर्ण मॅच नॉन स्ट्राईकवर राहिलेला प्लेयर आहे तो. आणि हा 10 बॉल 12. तो 10 बॉल आणि हा 10 बॉल आणि टीमचा स्कोर 10 बॉल 12 असे विराचे रन आहेत आणि 10 बॉल 19 असे हितेशचे रन आहेत. आणि दोन्ही रन पाहता समोरच्या टीमने त्यांना 8 रनचा एक मोठासा गिफ्टचा बुके दिलेला आहे. आता राहिले आहेत ते 6 बॉल आणि टीमला हवे आहेत 2 रन. पाहूया महेंद्र काय करतात. आणि हा सुंदरसा वाईट टाकलेला आहे आणि हितेश यांनी कॉलिंग करून 1 रन चोरटी धाव घेण्यात आलेली आहे.